जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। नाशिक भोंदू बाबा प्रकरण। मुख्य आरोपी अशोक खरातची आज न्यायालयात हजर। पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची शक्यता। रिपोर्टर संदीप शहाणे, ब्युरो चीफ, नाशिक। नाशिकमधील गाजलेल्या भोंदू बाबा प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याची पोलीस कोठडी आज 24 मार्च रोजी संपत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 कडून त्याला सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे। तपास यंत्रणांकडून आरोपीच्या पोलीस कोठडीत वार करण्याची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे। एसआयटी कडून तपासाचा चक्राकार वेग या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाची एसआयटी स्थापना केली आहे। आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही टीम अत्यंत बारकाईने तपास करत आहे। आतापर्यंत या प्रकरणात सरकारवाडा पोलीस स्टेशन आणि एसआयटीने मिळून एकूण 6 गुन्हे दाखल केले आहेत। गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आरोपी अशोक खरात याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कलमे लावण्यात आली आहेत। कलम 64(1) बलात्कार, कलम 74, 352 आणि 351(1) महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013, कलम 3(1) आणि 3(2). आणखी पीडितांचा शोध सुरू। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही महिला पीडित असण्याची शक्यता आहे। मात्र भीतीपोटी अनेक जण समोर येण्यास धजावत नाहीत। अशा पीडितांची ओळख पटवून त्यांना धीर देण्याचे काम पोलीस करत आहेत। तपासादरम्यान या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष। नाशिक न्यायालयाने आरोपीला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। आज पोलीस या प्रकरणात नवीन पुरावे सादर करून पुढील तपासासाठी अधिक कोठडीची मागणी करतील की न्यायालय आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।